नमस्कार. इथे उपस्थित सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर, पत्रकार बंधूंनो आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इथे सर्वजण एकत्रित झालो आहोत ते विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या भविष्याचं जे चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. खरं तर पाहिलं तर नीट परीक्षा ही अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आशेचं किरण असतं. अनेक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. अनेक पालक आपली वर्षानुवर्षाची जमवलेली पुंजी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात. कारण डोळ्यात एक स्वप्न असतं की उद्या आपला हा मुलगा किंवा ही आपली मुलगी भविष्यात मोठा अधिकारी होईल, मोठा डॉक्टर होईल किंवा मोठे कोणते वैज्ञानिक होईल, असं मोठं स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेला हे विद्यार्थी समोर जात असताना या नीट पेपरची हे पेपर लीक होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीररित्या निषेध करतो. आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवरती या विद्यार्थ्यांनी शांततेत काढलेल्या मोर्चावरती लाठीचार्ज होतो. ही घटना खरं तर खूप दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे. निश्चित स्वरूपाने या विद्यार्थ्यांची एकच मागणी होती की आमचा आवाज सर्वांनी ऐकावा आणि आमच्या आवाजाला एक उत्तर मिळावं, यासाठी काढलेला हा मोर्चा होता. पण या मोर्चात झालेला हा लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवरती झालेल्या त्या मोर्चातल्या अन्यायाला आम्ही जाहीरपणे निषेध करतो. शेतकरी कामगार पक्ष हा कायम शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा सोबत राहिलेला हा पक्ष आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी एवढं आश्वासन करते की या अन्यायात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेन की हा देश लोकशाही मानणारा हा देश आहे आणि संविधानिक मार्गाने चालणारा हा देश आहे. आपण सर्वजण शांततेने संविधानाच्या चौकटीत राहून आणि लोकशाही पद्धतीने आपल्या अन्यायासाठी लढा मागूयात आणि निश्चित स्वरूपाने मला खात्री आहे की जेव्हा शांततेने, लोकशाही पद्धतीने आणि संविधान डोळ्यासमोर येऊन जर सत्याने आपण एखादी मागणी केली तर निश्चितपणे विजय आपला असेल आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महिला आघाडीच्या वतीने या मोर्चाला आम्ही सर्वजण एकत्रित येऊन जाहीरपणे पाठिंबा दर्शवत आहोत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत. कारण हा संघर्ष आहे हा शिक्षणाच्या सन्मानासाठी, प्रत्येकाला समान शिक्षण मिळवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या उराशी बाळगलेले एक स्वप्न आणि त्याला एक वेगळी दिशा मिळण्यासाठी. निश्चित स्वरूपाने ही शिक्षण व्यवस्था आपण बदलूयात आणि तो बदल घडेल असं मला खात्री आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊया. भारतीय संविधानाचा